बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा ते कंपनीसाठी ॲप्लाय करतात, सपोज मी फॉर एक्झाम्पल मी C++ टेक्नॉलॉजी शिकलो आहे. मग आता C++ टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर जेव्हा मी एखाद्या कंपनीला ॲप्लाय करतो, मग कंपनीला ॲप्लाय केल्यानंतर जेव्हा ते म्हणतात की हां तुमचं सिलेक्शन आम्ही करतो, तुमचं C++वरती नॉलेज चांगलं आहे, पण सध्या आमच्याकडे जावावरती काम आहे आणि जावावरती तुम्ही सध्या काम केल्यानंतर तुम्हाला पुढे C++वरती शिफ्ट करता येईल. अशा वेळेला काही मुलं ही चूक करतात की नाही सर माझी C++ टेक्नॉलॉजी आहे आणि मी जावावरती काम नाही करू शकत. अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होतात आणि ह्या गोष्टींमुळे आपलं सगळं चांगलं चालत असलेल्या गोष्टीला बॅड इम्प्रेशन पडतं आणि या ठिकाणी तो मुलगा त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमधून रिजेक्ट होतो म्हणण्यापेक्षा तो रिजेक्ट स्वतःला करून घेतो, राईट. तर मग अशा वेळेला टेक्नॉलॉजीचा बॅरियर न ठेवता आपण ॲज अ फ्रेशर सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊन आपण या ठिकाणी कंपनीमध्ये गेलं पाहिजे आणि जी काही टेक्नॉलॉजी मिळेल तिच्यावरती प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे आणि मला वाटतं की टेक्नॉलॉजी बॅरियर नसलंच पाहिजे.